जिल्हा परिषद शाळा इथं भरते, परंतु ही शाळा गेल्या 2 वर्षापासून एका झाडाखाली भरत असते। ह्या लोकांचे आमदार खासदार हे आदिवासी समाजाचे असून सुद्धा आदिवासींच्या मुलांकडे त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष दिलं देत नसल्याची खंत या पालकांनी व्यक्त केली आहे। नंदुरबार जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असल्याचा दावा केला जातो। शिक्षण, मानव विकास आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचं सरकारी अहवालात सांगतात। मात्र प्रत्यक्ष वास्तव या दाव्यांना काळिमा फासणार आहे। शहादा तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायती अंतर्गत चिंचपाणी पाड्यावर गेल्या तब्बल 3 वर्षांपासून 30हून अधिक आदिवासी विद्यार्थी उघड्यावर झाडाखाली बसून शिक्षण घेत आहेत। शाळेची इमारत नाही, पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही, बसण्यासाठी वर्गखोली नाही आणि पावसापासून संरक्षणाची कोणतीही व्यवस्था नाही। त्यामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। भर उन्हात, मुसळधार पावसात आणि वादळी वाऱ्यातही या विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू राहतं। विद्यार्थ्यांची शिक्षणाची जिद्द कायम असली तरी शासनाच्या दुर्लक्षामुळे त्यांचं भविष्य उघड्यावरच अडकलंय। या दुर्गम पाड्यावर पोहोचण्यासाठी आजही पक्का रस्ता नाहीये। विशेषतः पावसाळ्यात शिक्षकांना सुमारे 4 किलोमीटर पायी चालत जाऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं लागतं। अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षक आपले कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे पार पाडतात। विद्यार्थ्यांना उन्हापासून संरक्षण मिळावं म्हणून शिक्षकांनी झाडाला फाटके पाल बांधून तात्पुरती सावली तयार केली आहे। मात्र पावसाळ्यात ही व्यवस्था पूर्णपणे वेगळी असते। ग्राम शिक्षण समिती आणि ग्रामस्थांनी शाळेची इमारत, पिण्याच्या पाण्याची सुविधा आणि इतर मूलभूत सोयींसाठी अनेक वेळा शिक्षण विभाग, पंचायत समिती आणि लोकप्रतिनिधींकडे मागणी केली, मात्र आजपर्यंत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। नंदुरबार जिल्हा मानव विकास निर्देशांकात मागे आहे। जिल्ह्याला आकांक्षित जिल्ह्याच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी शासनाकडून मोठा निधी खर्च होत असल्याचं सांगितलं जातं। मात्र चिंचपाणी पाड्यावरील हे वास्तव प्रशासनाच्या दाव्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करणार आहे। काही प्रश्न अजूनही तसेच आहेत। आदिवासी विद्यार्थ्यांना अजून किती वर्ष झाडाखाली शिक्षण घ्यावं लागणार? कोट्यवधींचा शिक्षण निधी नेमका खर्च कुठे होतो? आकांक्षित जिल्ह्याचा दर्जा मिळण्यापूर्वी प्रशासन अशा मूलभूत प्रश्नांकडे कधी लक्ष देणार? आदिवासी मुलांना सन्मानानं शिक्षण देण्यासाठी शाळेची इमारत आणि आवश्यक सुविधा कधी उपलब्ध होणार? चिंचपाणी पाड्यावरील ही परिस्थिती केवळ एका शाळेची नाही, तर आदिवासी शिक्षण व्यवस्थेतील विदारक वास्तव अधोरेखित करणारी आहे। आता तरी जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग आणि लोकप्रतिनिधी जागे होणार का, असा संतप्त सवाल नागरिक विचारतायत। आज आपण आलो आहोत वडगावचा एक पाडा आहे आणि तो पाडा असा आहे की वडगाव पासून सुमारे 7 किलोमीटर घनदाट जंगलामध्ये या पाड्याचे नाव आहे चिंचापाणी म्हणून। आणि या चिंचापाणीला साधारणतः 2 वर्षापासून मुलांची जिल्हा परिषद शाळा इथं भरते, परंतु ही शाळा गेल्या 2 वर्षापासून एका झाडाखाली भरत असते आणि त्या परिसरातील हे लहान मुलं इथं शिकण्यासाठी येत असतात। त्यांची जिद्द, मेहनत, चिकाटी आणि शिक्षणाची आवड ही आम्ही प्रत्यक्षात त्यांच्याकडनं बघून घेतलेलं आहे। आज आपण त्यांच्या पालकांना विचारू की किती वर्षापासून ही शाळा इथं भरत आहे। तर तुम्ही काही पाठपुरावा काही नाही केला का झाडाखाली बसवताय मुलांना? नाही, ते ग्रामपंचायत वाल्यांना सांगितलं आम्ही, ते काय करून देऊ म्हणून सांगितलं, पण नाही करून दिलं त्यांनी। पण नंदुरबार सारख्या जिल्ह्यामध्ये, आदिवासी जिल्ह्यामध्ये आपल्या आदिवासी मुलांचे एवढे हाल झाले आहेत
हो. की शिक्षणासाठी त्यांना एका झाडाखाली बसून शिकावं लागतंय, तर काय सांगणार तुम्ही याच्यामध्ये? ही एक फार दुर्दैवीची बाब आहे. आपल्या आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी सोबतच खरं तर म्हणजे नंदुरबार जिल्हा हा आदिवासी जिल्हा आहे आणि या आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी विकास मंत्री असो, राज्यमंत्री असो व इतर कुठलाही मंत्री असो, आमदार खासदार पासून तर या नंदुरबार जिल्ह्यामध्ये हे सर्व लोक आदिवासीच आहेत. आमदार देखील आदिवासी आहे, खासदार देखील आदिवासी आहे आणि गेल्या कित्येक वर्षापासून ह्या लोकांचे आमदार खासदार हे आदिवासी समाजाचे असून सुद्धा आदिवासींच्या मुलांकडे त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देत नसल्याची खंत या पालकांनी व्यक्त केली आहे. 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा, नंदुरबार.